कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावरून रथयात्रेचा शुभारंभ। 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। यंदा 1 मे महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्राला 65 वर्षे पूर्ण होत आहेत। या निमित्ताने महाराष्ट्राच्या परिपूर्ण विकासासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र महोत्सव साजरा केला जाणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने 1 ते 4 मे 2025 दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने महाराष्ट्रातील पवित्र ठिकाणांची माती आणि पाणी एकत्र करीत महाराष्ट्र गौरव रथ यात्रा काढली जात आहे। या रथयात्रेचा शुभारंभ कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावरून करण्यात आला आहे। यावेळी कोल्हापुरातील धरणांसह जिल्ह्यातील नद्यांचे पवित्र पाणी आणि गडकिल्ल्यांवरील माती एका रथावर ठेवलेल्या कलशामध्ये एकत्रित करण्यात आली। पुढे पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमधून माती आणि पाणी संकलित करत हा रथ फिरणार आहे। गाड़ी पुढे गेली आजपासून ही मंगल कलश यात्रा सुरू झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील मंगल कलश यात्रेची सुरुवात पन्हाळगडावर आपल्याला माहिती आहे की 1 मे 1960ला आपल्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। आज त्याला 65 वर्ष होत आहेत। या 65 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य या देशातलं एक नंबर राज्य बनण्यासाठी मग आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, या क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्र पुढे गेलेला आहे त्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांचा गौरव करावा म्हणून ही रथ कलश यात्रा आपल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांच्या संकल्पनेतून आपला कार्यक्रम आमच्या पक्षाने आखलेला आहे। आज पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या या रथ कलशाचं पूजन करून आपण सुरुवात करतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीमधून। आता आपल्याला माहिती आहे की रायगडानंतर सर्वात जास्त दिवस छत्रपती शिवाजी महाराज या पन्हाळगडावर राहिलेले होते, त्यांचं वास्तव्य होतं। त्यामुळे सगळं ही भूमी जी आहे ती पावन झालेली आहे त्यांच्या पदस्पर्शानं। छत्रपती शिवाजी महाराज एक असे एक राजे होऊन गेले की इतके वर्षे होऊन सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदराने का घेतो की एखादं रयतेचं राज्य, शेतकरी राज्य कसं चालवावं। हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व मावळ्यांना, सर्व जाती धर्माच्या 12 बलुतेदार लोकांना एकत्र घेऊन त्यांनी जे राज्य केलं ते एक आदर्श राज्य होतं। आणि हे असंच आदर्श राज्य करण्यासाठी त्यांच्या भूमीची पावन माती घेऊन त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं मूर्तीची आपण पूजा करून आज आम्ही हा अमृत कलश जे महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचा सुरुवात करतोय। आणि मला आज आनंद आहे की जवळजवळ सकाळी पाऊस असताना सुद्धा आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातले एका टोकाटोकातून सगळे कार्यकर्ते तेवढ्या सकाळी हजारो संख्येने इथं आले, त्यामुळे मनपूर्वक मी त्यांचा आभारी आहे। आता आज आपल्या कोल्हापूरमध्ये, उद्या सांगली, परवा सातारा, नंतर सोलापूर, पुण्यामध्ये 2 दिवस आणि सगळ्या विभागातून त्या सगळ्या 30 तारखेला रात्री सगळे अमृत कलश येतील आणि एक फार मोठी एक शोभायात्रा 1 तारखेला 5:30 वाजता जंबोरी मैदानावर आम्ही काढणार आहोत आणि 4 दिवस ज्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा गौरव करणार आहोत। मग त्यामध्ये भारतरत्न ज्यांना मिळालंय त्यांचा गौरव होणार आहे, ज्यांना साहित्याचा पुरस्कार मिळाला त्यांचा गौरव होणार आहे, जे मुख्यमंत्री झालेले आतापर्यंत जे हयात आहेत ते त्यांचाही आपण गौरव करणार आहोत। क्रीडा, सांस्कृतिक सगळ्यांचाच करून एक 4 दिवस भरगच्च कार्यक्रम महाराष्ट्राचा गौरव करणारे आम्ही कार्यक्रम करणार आहोत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही यात्रा कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारी ठरेल का? कारण त्याचा उल्लेख देखील तुम्ही 100% कार्यकर्त्यामध्ये उत्साह आला तरच निवडणुका जिंकता येत असतात। जर सकाळी 5-5:30ला उठून जर चंदगडचा माणूस पन्हाळगडावर येणार असेल तर त्याच्यामध्ये अंगातील उत्साह, उर्मी किंवा आग्रह असेल, फार लांबून येणं, लवकर येणं आणि पाऊस पडलेला असताना आज तरी सकाळी मी आलो तर गडगडाट, विजांचा गडगडाट, ढगांचा कडकडाट, मला वाटत होतं की ही आज आमच्या या स्वागताची तयारीच निसर्गाने केली।